सतेज हंकर आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर पवार आमचे प्रतिनिधी नागपुरातून आहे। मी थेट पुण्यामध्ये जातोय। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय राजकीय केंद्रबिंदू महाराष्ट्रातलं पुणे, अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली होती। कशा पद्धतीने आता प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे आणि कोणत्या कोणत्या प्रतिष्ठित लढती होत्या? शिवम, खरं तर पुण्यामध्ये सर्वाधिक जी लढत होत आहे ती पुण्यातील नव्यानं जी स्थापन झालेली नगर परिषद आहे पुरसुंगी देवाची उरळी या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि इतर पक्ष जे आहेत त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। 32 जागेसाठी तब्बल 200 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या 1 जागेसाठी ते 7 उमेदवार उभे आहेत। या ठिकाणी जर अगोदर आपण पाहिलं तर या ठिकाणी पैशाचा मोठा जो आहे तो व्यवहार झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे। काल या ठिकाणी अनेक गोंधळ आपल्याला पाहायला देखील मिळाला होता। खरं तर 8 फेऱ्यामध्ये या सगळ्या मतमोजणी होणार आहे। पुण्यातील पुरसुंगीतील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून याची मतमोजणी होणार आहे। आपण पाहिलं तर पुरसुंगीची जी प्रतिष्ठा आहे यामध्ये जे आमदार आहेत पुरंदरचे विजय बापू शिवतारे वर्सेस संजय जगताप अशी होती, परंतु या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना जो पक्ष आहे या तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत। परंतु पुण्याचा अर्बन भाग म्हणून या पुरसुंगीकडे पाहिलं जातं। पुरसुंगी आणि देवाची उरळीचे असे एकूण 32 ज्या आहेत या ठिकाणी जागा आहेत आणि या जागेसाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते उमेदवार उभे आहेत। आणि आपण जर या सगळ्या जर याचा पाहिलं तर भोरची सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची जी आहे ती या ठिकाणी लढाई आहे। बारामती नगर परिषदेची पण जी आहे ती आपण पाहिलं तर बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं आव्हान जे आहे ते उभं केलेलं आहे। मावळातली जर लोणावळ्याची जर आपण नगर परिषद पाहिली तर त्या ठिकाणी सुद्धा मोठा पैशाचा जो आहे तो वापर झाल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत रात्री जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जे त्या आदेश काढलेले आहेत की या सगळ्या निवडणुकींच्या निकालानंतर कोणीही मिरवणूक काढू नये असे जे आहेत ते आदेश काढलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था जर पाहिलं तर काल पुरसुंगीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ज्या त्या मशीन बंद पडल्या होत्या, त्याचबरोबर काही प्रमाणात गोंधळ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि तिकडे बारामती मध्ये जर पाहिलं तर बारामतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला होता। एकंदरीत आज सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे ते प्राथमिक जे आहे ते पोस्टल मतदानाचं जे आहे ते पहिलं काउंटिंग केलं जाईल। त्यानंतर जे आहे ते वेगवेगळ्या फेऱ्यामधून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार। या सगळ्या प्रक्रियेवरती जे आहेत पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र दुबे आणि पुण्याचे शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार या सर्वांचं लक्ष आहे। एकंदरीत पोलिसांचा जर बंदोबस्त पाहिला तर मोठ्या प्रमाणात पोलीस सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त करताना दिसत आहेत। रात्रभर या सगळ्या स्ट्रॉंग रूमला पोलिसांनी खडा पहारा दिला होता। कोणत्याही पद्धतीची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचं रात्रभर या ठिकाणी पहारा होता। पोलिसांचे तब्बल 3000 पेक्षा अधिकचे जवान जे आहेत ते सध्या पुरसुंगीमध्ये दाखल झालेले आहेत। मी सध्या पुरसुंगीच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभा आहे। अजून या संदर्भातली सगळी प्रक्रिया सुरू व्हायची आहे। गेट आतमध्ये या ठिकाणी उघडल्यानंतर आतमध्ये पत्रकारांना आणि जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे। त्यानंतर सकाळी बरोबर 10 वाजता जी आहे ती निवडणूक मतमोजणीची सुरुवात केली जाणार आहे। यामध्ये कोणाचं नशीब जे आहे ते या आज उधळेल हे आपल्याला काही तासातच स्पष्ट होणार आहे। शुभम, चंद्रशेखर, आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी बिनविरोध देखील या निवडणुका पार पडलेल्या आहेत। पुण्यामध्ये असे कोणते विभाग आहेत ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या, त्या संदर्भातला काही तपशील आहे का? तर पुण्याच्या भागामध्ये एकही बिनविरोध जी आहे ती निवडणूक या ठिकाणी उमेदवार झालेले नाही। पुणे विभागात जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील अनगर ही जी काय नगर परिषद आहे ती एकमेव पुणे विभागातील बिनविरोध नगर परिषद झालेला आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं की राजन पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ज्या उज्ज्वला थिटे होत्या यांच्यात मोठं आव्हान अगोदर आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला होता। आणि या अर्ज बाद झाल्यानंतर 17 जे उमेदवार होते या 17 उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल न केल्यामुळं या ठिकाणी काल रात्रीच उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची निवडणूक जी आहे ती बिनविरोध केलेली आहे। परंतु पुणे विभागामध्ये एकमेव जी नगर परिषद आहे ती अनगरची मोहोळ तालुक्यातील ती बिनविरोध आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या एकही बिनविरोध जे आहे ते निवडणुकाचे उमेदवार जे आहेत ते अद्याप या ठिकाणी दिसत नाही। अगदी चंद्रशेखर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.